हिंगोली जिल्ह्यात एकच अफवा उडाली आणि पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो संपुष्टात आल्याची चर्चा चौ बाजूने उडालेली होती आणि त्याचाच परिणाम आता सध्या जर आहे तर तो डिझेल आणि पेट्रोलच्या पंपावर झाल्याचं बघायला मिळत आहे. आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत. सर, काय काय विषय झालेला होता, काय सांगता? काल दुपारनंतर थोडीशी अचानक पॅनिक सिच्युएशन झाली आणि लोकांनी काहीतरी अफवामुळं डिझेल आणि पेट्रोल पंपावर खूप गर्दी केली आणि त्यामुळं थोडंसं बऱ्याच जागी साठा जो आहे तो कमी प्रमाणात आढळला. आज सद्यस्थितीत बऱ्याच जागेवर डेपोकडून आपल्याला डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या येत आहेत. दुपारून परिस्थिती आपली पूर्ववत. सर, आपण एक पत्रक काढलेलं आहे डिझेल आणि पेट्रोलसाठी. काय नेमकं या पत्रकामध्ये? ॲक्च्युली असोसिएशननं आम्हाला पत्र दिलं होतं की ज्या पद्धतीनं काल पॅनिक सिच्युएशन झाली आणि परिस्थिती थोडीशी बिघड झाल्याचं असं वाटू लागलं, त्यावेळेस त्यांचं आम्हाला मदतीचं आव्हान होतं की आम्हाला थोडंसं जर का प्रशासनाकडून पोलिसांची वगैरे मदत भेटली तर काम करणं इझी होईल जाईल. त्यानुसार आपण आता थोडेसे काही डिसिजन घेतलेले आहेत की 200 रुपयेपर्यंतचं आपण पेट्रोल आणि 2000 रुपयेपर्यंतचं आपण डिझेल आता लोकांकरिता उपलब्ध करून देतो आहोत. आणि माननीय पोलीस अधीक्षक सरांना आपण विनंती केलेली आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावर 2 व्यक्ती कॉन्स्टेबल त्यांनी द्यावे, जेणेकरून कालसारखी परिस्थिती निर्माण. सर, अनेक पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी कॅनी भरले जातात किंवा मग इतर साठामध्ये उपलब्ध केला जातो. काय सांगता येईल? काल ती परिस्थिती झाली होती, त्यामुळंच प्रशासनानं आज निर्णय घेतलेला आहे, एक आदेशही काढलेले आहेत. अशा पद्धतीनं लोकांना आव्हानही केलेलं आहे की असं करू नये. फक्त तो कालचा अफवामुळे झालेला प्रकार आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही की पेट्रोल आणि डिझेल आपल्याकडे नाही. सध्या केरोसिन सुद्धा आल्याचं आपण बोलताय. काय नेमकं किती कधीपर्यंत येईल काय? शासनानं प्रत्येक जिल्ह्यासाठी आता ह्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये रॉकेल उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्या जिल्ह्यासाठी 60 KL रॉकेल उपलब्ध झालेलं आहे आणि आपण ते जसं शासनाचे गाईडलाईन येतील त्यानुसार आपण बघू. सर, सध्या ही जी अफवा उडते की पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपत आहे, यावर आपण काय आवाहन करणार? अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे. 4 दिवसाच्या मध्ये ज्या सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळं थोडासा अडथळा आला होता, परंतु आता ते पूर्ववत होत आहे. सेल्स मॅनेजर्सच्या संपर्कात आम्ही आहोत. वेळोवेळी आढावा घेतला जात आहे आणि कुठलीच असं पॅनिक सिच्युएशन निश्चितच अशी कुठलीही परिस्थिती सध्या उद्भवताना दिसत नाही, असे या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.